काही लोकांचं वागणं हे नेहमीच खटकणारं असतं. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्याची त्यांना फार सवय असते. त्यांचा स्वभावच असतो की दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं. पडद्यामागे उभे राहून कारस्थानं करणारी ही लोक स्वतःला काय समजतात ते माहीत नाही, पण दुसऱ्यांच्या संसारात किंवा आयुष्यात लुडबुड करण्याच्या यांच्या या सवयीमुळे ही लोक नक्कीच उपद्रवी बनतात. या उपद्रवी लोकांचं वागणं आपण त्यांच्या काही सवयीमुळे ओळखू शकतो. या लोकांची मुख्य सवय म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यात किंवा संसारात चालू असलेल्या गोष्टी जाणून घेणे. आणि वरून म्हणतात महाशय, मला तुमचं वाईट करून काय मिळणार, माझी सवय नाही बाई तशी. दुसऱ्यांना त्रास देणारी ही लोक विश्वास ठेवण्यास पात्र नसतात. या लोकांच्या चुकीच्या वागण्यावर आपण आक्षेप घेतला असता ही लोक त्या व्यक्तीचा अपमान करतात, त्यावर आरोप करतात व त्या व्यक्तीसंबंधित चुकीच्या गोष्टी पसरवतात. या लोकांची एक सवय असते, ते स्वतःची माहिती नेहमी लपवून ठेवतात. त्यांना काहीच माहीत नसतं असं ते दाखवतात. ही लोक खूप लावालावी करतात. याचं बोलणं त्याला, त्याचं बोलणं याला सांगतात. त्यात स्वतःचं बोलणं वरचढ करून मिक्स करून देतात. इतरांच्या आयुष्यात काड्या घालण्याचे यांचे प्रिय काम असते. दुसऱ्यांच्या आयुष्याचा तमाशा करून स्वतः मात्र नयनसुख घेतात. ही लोक स्वतःच नेहमी बरोबर कसं हे पटवून देतात. दुसऱ्यांसमोर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, स्वतः चुकीचे कामं करतात व दुसऱ्यांना तत्त्वज्ञान देतात. असे लोक गर्वाने भरलेले आणि स्वार्थाने मुरलेले असतात. ही लोक प्रत्येक छोट्या गोष्टीला खूप मान घेतात. दुसऱ्यांना कमीपणा देताना त्यांना स्वतः जिंकल्यासारखं वाटतं. अशा लोकांच्या मनात दुसऱ्यांची किंमत शून्य असते. ही लोक तोंडावर दुसऱ्यांचा आदर करतात आणि मागे पुढे त्यांचा अनादर देखील करतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या लोकांची सूड भावना यांना कधीच चांगलं बनू देत नाही. ही लोक स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. मुळात ते चुकतच नाही हा त्यांचा गोड समज असतो. या लोकांच्या मनात दुसऱ्यांविषयी प्रचंड ईर्ष्या असते, जळतात व दुसऱ्यांवर. ज्या लोकांनी यांची चूक पकडली असेल, मग लहान मोठं कोणीही असो, त्या लोकांचा खूप रागराग करतात. ही लोक कधीच चांगली होत नाही. काही काळासाठी चांगलं दिसण्याचा यांचा हा मुखवटा हे घालून घेतात, पण त्यांचा हेतू पूर्ण झाला की यांचं खरं रूपामध्ये रूपांतर होतं. या लोकांपासून नक्कीच आपण आयुष्यातून 4 हात लांब राहिलेलं बरं.